लहानपणी ही खिचडी खायची टाळायचे, तीच आता कम्फर्ट फूड झाली आहे. नमस्कार मैत्रिणींनो. काही पदार्थ फक्त पोट भरत नाही, ते आठवणीही जपून ठेवतात. अगदी या खिचडीसारखे. लहानपणी माझी आजी दर 15 दिवसातून एकदा तरी डाळ खिचडी बनवायची. मला ती फारशी आवडायचीच नाही. पण आता मोठं झाल्यावर जाणवतं, खिचडीसारखं कम्फर्ट फूड दुसरं काहीच नाही. आज त्या आठवणी जपत मी बनवते मिक्स व्हेज डाळ खिचडी. सगळ्यात आधी मी एक टोमॅटो, कांदा, गाजर चिरून घेतले. नंतर थोडं कढीपत्ता, थोडं आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेऊन ठेचून घ्यायचा. नंतर मी थोडा दुधी भोपळा घेऊन त्याचे साल काढून तो चिरून घेतला. एका भांड्यात मी 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी मूग डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं. त्यात मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेलं आलं लसूण, कढीपत्ता घालून थोडा वेळ परतून घ्यायचे. नंतर त्यात कांदा, गाजर घालून परत परतायचं. परतून झालं की त्यात टोमॅटो, चिरलेला दुधी भोपळा घालून 1 ते 2 मिनिट परत परतून घ्यायचं. नंतर त्यात धुतलेले डाळ तांदूळ घालायचे आणि पाणी घालायचं. जर तुम्हाला खिचडी मऊ पातळ आवडत असेल तर पाणी जरा जास्त घाला. नंतर त्यात थोडी हळद, मीठ, धने पावडर, गोडा मसाला, तिखट, सांबार मसाला घालायचा. नंतर त्यात थोडी कोथिंबीर घालून थोडा गूळ घालायचा, मिक्स करायचा आणि कुकरचं झाकण लावून भात शिजवायला ठेवायचा. 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. कुकरचं प्रेशर गेलं की सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. काय छान टेक्स्चर आलं आहे, एकदम मऊ, गरमागरम, अगदी मला आवडतं तसं. खिचडीचा सुगंध घरभर दरवळतोय. लहानपणी जी नकोशी वाटायची तीच खिचडी आता फेवरेट झाली आहे. ही साधी पण पौष्टिक खिचडी खाल्ली की खरंच असं वाटतं आपलं मन आणि पोट दोन्ही तृप्त झालं. सर्व करताना वरून खवणलेले खोबरे आणि हिरवी कोथिंबीर घातली की काय सांगू. तयार झाली आपली गरमागरम मिक्स व्हेज डाळ खिचडी. तुमच्याकडेही असा काही पदार्थ आहे का जो लहानपणी तुम्हाला आवडायचा नाही पण आता त्याशिवाय राहत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. अशाच सोप्या घरगुती पदार्थांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.